30 ते 35 वर्षाचे घोडे होऊन राहिले म्हटलं शेतकऱ्याचे लेकरं, मजुराचे लेकरं, पण त्याचं लग्न नाही होऊन राहिलं राजा. लाजा वाटल्या पाहिजे शेतकऱ्याच्या मुलींना आणि त्याच्या मायबापांना. अरे शेतकऱ्याच्याच मुली, शेतकऱ्याचे मायबाप आपल्या मुलीला शेतकऱ्याच्याच घरी देऊन राहिले नाही, गरिबाच्याच घरी देऊन राहिले नाही. काहून देऊन नाही राहिले? आणि त्याच्या घरी राहत नाही मिर्च मसाला, आणि त्याला पाहिजे नवरा सरकारी नोकरीवाला. सगळे पैशाच्या मागे लागले, सगळे पैशाच्या मागे लागले. पोरीला विकून राहिले, पैशानं विकून राहिले. मुलं पैशासाठी विकत घेऊन राहिले. लाजा वाटू द्या, लाजा. गरिबाच्या मुलांचं लग्न होऊन राहिलं नाही, बिचारे केस पिकून राहिले, त्याचे डाळ्या पिकून राहिले. दलालाचे घरं भरून राहिले. तो मध्यस्थित माणूस असतो, त्याचे घरं भरून राहिले. लोक लग्नासाठी लोक शाखा ओपन करून राहिले, मॅरेज ब्युरो ओपन करून राहिले. त्याचे पैसे घेऊन राहिले, लग्न जोडवण्याचे पैसे, डिवॉर्सचे पैसे. म्हणजे लोक धंदे खोलले, लोकांना धंदे म्हणजे गरिबाच्या लेकराच्यासाठी. वा. आणि शिकार करून राहिले गरिबाचे लेकरं, गरिबाच्या पोरी. कळलं काय? अरे गरिबाची पोरगी कधी श्रीमंताच्या घरात सुखी राहत नाही, हे लक्षात ठेव जा. तुम्हाला असं वाटते ना का आमचे शेतकरी, आम्ही आणि शेतकऱ्याची पोरगी, आणि शेतकऱ्याचे जे मायबाप असते, मुलीचे मायबाप शेतकरी, त्याचं स्वप्न असं असते का माझ्या मुलीला नवरा न सरकारी नोकरीवाला पाहिजे. आपल्या घरी असं ना टिनाचं घर, आपल्या भराडात नसं ना खायले काही, ते चलते द्यायले. पण 23 ते 25 वर्षाचा पोरगा हा पायावर उभा पाहिजे. कारण तिचा बाप 40 ते 45 वर्षाचा राहील ते, पण घर बदलत नाही, ढुंगणारे सायकलच राहते, तिच्या घरी गाडी राहत नाही, काही राहत नाही. पण मायबापाचं स्वप्न असं आहे मुलीच्या का 26-27 वर्षाचा पोट्ट्यापाशी घरे राहिलं पाहिजे, वावर राहिलं पाहिजे, नोकरी राहिली पाहिजे, आणि वावरात शहरात घरे राहिलं पाहिजे. आता विचार करा, 27 ते 30 वर्षाच्या पोट्ट्याच्यासाठी, म्हणजे 30 ते 27 ते 28 वर्षाच्या पोट्ट्यावरच्या जीवावर एवढ्या गोष्टी दाखवते का बस रे बस. विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे हे जे पोरगा आहे हा नोकरीवर असला पाहिजे, सगळ्या गोष्टी असला पाहिजे. म्हणजे बापानं तर काही केलं नाही, बापानं काही छाट नाही करत, पोरीचा बाप काहीच करत नाही. तो जिंदगीमध्ये सक्सेस झाला नसतो, बायकोच्या माता खात असतो. पण तो गोष्टी असा करतो तटाण्यानं का बस का नाही. पोरगा काय करते, पोराच्या घरी काय आहे, नोकरीवर आहे काय, शहरात त्याचं घर आहे काय, जॉब आहे काय, दिले नाही आहे काय, ते आहे काय. अरे लाजा वाटू द्या. आपण असं भातला पापड फुटणं होत नाही, आपले कोण तोडणं होत नाही, मोडणं होत नाही, आणि आपण त्याला ज्ञान पाचतो. अरे त्या काय केलं अगोदर ते सांग ना. तू ते ज्या गोष्टी तू करायला पाहिजे त्या गोष्टी ते 26-30 वर्षाच्या पोट्ट्यापाशी सांगतं दाखवतं. अरे कसे करणार? आणि जो पोरगा नोकरीवर राहते तिच्या घरी धाव करते का लग्न करता का पोराचं, लग्न करता का पोराचं. आणि एखादा पोरगा शेतकऱ्याचा असला त्याच्या घरी शेती असन, नाही म्हणते, त्याला नाही द्यायचं. काहून? कारण तो नोकरीवर नसते, शेतातलं काम करते. अरे बिन लाजाय हो. आपण असतं शेतकरी पोरी, आपल्याच पोरी आपण शेतकऱ्याच्या पोराला देत नाहीत, तर लाजा वाटायला पाहिजे. शेतकऱ्याचे पोरं जाईल कुठं मग पोरी मागाले? तुमच्याच पाहिजे येणार ना, का श्रीमंताच्या घरी जाणार काय? कारण शेतकऱ्याला माहीत राहते ना का श्रीमंताची पोरगी मागावली पुरत नाही. कारण तिथं आपला आदरभाव होत नाही, कारण गरिबाच्याच घरी आदरभाव होत असते. म्हणून तुम्ही श्रीमंताच्या घरी पोरी देता, जॉब पाहता, हे पाहता, ते पाहता, पोरी देता, आणि 3 महिने तुमच्या घरी येऊन बसते पोरगी. मग काय म्हणता, बाप्पा काय केलं मॅन, काय नाही. मग काय डोकं खाजवतात, मग काय दुसऱ्याच्या त्याच्या गळ्यात मारून दे. अशीच कंडिशन आहे ना. अगोदरच सुधारले असते, अगोदर शेतकऱ्याच्या घरात पोरी दिल्या असत्या तर का ऐकलं असतं. म्हणून म्हणतो माझं एकच, महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या मुलीच्या बापाला माझं एकच म्हणणं आहे, मुली द्यायचं असं ना गरिबाच्या घरात द्या. बघा तुमच्या मुली कशा सुखी राहणार. कारण तुमच्या मुलीला कधी डिवॉर्स मागायची गरज पडणार नाही आणि काहीच नाही. कारण जास्त करून डिवॉर्स कोणाचा होऊन राहिला माहिती आहे का? श्रीमंताच्या घराण्यात जाऊन बघा कोर्टात, तुम्हाला 3 ते 4 महिन्यात डिवॉर्स दिसते. कारण तुम्ही मुलींच्या आईवडिलांनो, तुम्ही मुलींसाठी फक्त पैसा बघता, चांगला मुलगा बघत नाही. तुम्ही फक्त कमावना, तिची श्रीमंती बघता, तिची जॉब बघता, तिची घरची कार बघता, त्याचं घर बघता, सगळ्या गोष्टी बघता. तुम्ही माणूस बघत नाही, तिच्या घरातले माणसं बघत नाही.
म्हणून तुमच्या बोकांडीवर असं होते, म्हणून तुम्हाला हे कोर्टात जा लागते आणि कोर्टाच्या पायऱ्या चढा लागते. कळलं काय? आणि हेच कथा आली नसती तुम्ही गरिबाच्या घरी पोरगी दिली असती तर. सुधरा जरा. घरात नाही मीठ मसाला, पोरगा पाहिजे सरकारी नोकरीवाला. सुधरा जरा. नात्याच्या मुलीला पण माझं एकच म्हणणं आहे, बाई नवरा करायचा असेल ना शेतकरी पोरगा कर, शेतकरी. कारण तिथं सुखी राहशील तू. कारण गरिबाच्या घरातच गरीब जाणू शकते. कारण गरिबाची चादर गरिबाचं आग गरीबच झाकू शकते, श्रीमंत झाकू शकत नाही. फक्त श्रीमंत हासा बघायला येत असते गरिबाचा, लक्षात ठेव. आणि गरीबच धावून पडत असते. कळलं काय? त्या घरी कोणाचं मरण होईन ना बाई, ज्या घरी कोणाचं मरण होईन ना, अगोदर गरिबाचाच पोरगा, गरिबाचे मायबाबा धावून पडते. श्रीमंताले 1 घंटा 2 घंटे लागते. श्रीमंत सगळं मोतमाती झाल्यावर येते. आता बघू शकता तुम्ही, कोणाच्या घरी गरिबाच्या घरी एखाद्याच्या घरी मयत उद्या, दूरचा माणूस तो अगोदरच येते. दूरचा माणूस अगोदरच येते आणि तो फोन लावते सगळ्या गरिबाच्या लेकरायले, ज्याचे ज्याचे कॉन्टॅक्ट राहते ना सगळ्याला गरिबाईले फोन लावते ते आणते. गरीबच अगोदर येते. श्रीमंत मोतमाती झाल्यावर येते. तो म्हणते झालं काय, येतो, येऊन राहिलो आम्ही, रस्त्यानं आहे. लक्षात ठेवा, गरीब हा कधीही गरिबाचा हासाव करू शकत नाही. कारण लाज झाकणारा गरीबच असतो आणि श्रीमंत हा कधी लाज झाकत नसते. शर्मा वाटू द्या. म्हणून म्हणतो गरीबाले पोरी द्या, श्रीमंताले पोरी नका देऊ. तुमच्या शेतकऱ्यांनो, आपणच आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही, श्रीमंताच्या गळ्यात मारतो आणि मग डिवॉर्स होते. कधी कधी काय प्रॉब्लेम होते तुम्हाला माहित आहे काय? मग केसेस येतात कोर्टात, मग डोक्याला हात लावता. मग काय केलं बापा, काय नाही, मग डिवॉर्स करायला लागते 8 ते 10 वर्ष. मग काय, मग करता पोरीचं लग्न, मग देता करून कोणाच्या मळ्यात देता घालून, बेवळ्याचे असो का जुवाऱ्याचं असो, कोणाचे देता. चांगले मुलं येते तर तुम्हाला बाप्पा स्वर्गात चढता तुम्ही. जेव्हा गरज पडते मग शेतकऱ्याच्या पाशी येता. का हो, आहे का पोरगं एखादा असं ना बघा. कारण आताचे मुलं दुसरपणी मुलगी लग्न करायला तयार आहे, कारण मुलीच भेटून राहिल्या नाही. अरे 2 लेकराची माय वागवायला तयार आहे लेकरं. 2 लेकराची माय वागवायला तयार आहे लेकरं, कारण मुली भेटून राहिल्या नाही. अरे लेकरही वागवतो म्हणते, मुली भेटून राहिल्या नाही. 2 लेकराच्या माया पळून चालल्या कुवाऱ्या पोरासंग, मुली भेटून राहिल्या नाही. काय करणार मग मुलं? म्हणून पळून चालल्या बाया. आणि आजकाल कुवाऱ्या पोरी धोका देऊन राहिल्या. त्या कारणामुळं मुलांना विश्वास नाही आता कुवाऱ्या मुलीवर. म्हणून 30 ते 40 वर्षाची बाई पळून चालली. कळलं काय? काय बोलून राहिलो मी? ते तुमच्यामुळं. कारण तुम्ही संस्कृतीच बदनाम करून टाकली आपल्या महाराष्ट्राची, भारताची. कारण तुमच्या डोक्यात फक्त पैसा आहे, दुसरा काहीच नाही. माणुसकी नावाची चीज नाही राहिली आता. माणुसकी नावाची चीज राहिली नाही. तुम्ही आपण शेतकरी, आपण गरिबाचे लेकरं, आपण गरिबाचेच मुलीचे मायबाप आहोत आणि आपणच गरिबाला मुलगी देत नाही, श्रीमंताच्या मथ्यात देतो माळून. मग काय डिवॉर्स होते, मुलीले मारते, नोकरीसारखं वागवते, घरात काम करते, असं करते तसं करते. मग मुलगी सांगते बाबा असं होऊन झालं तसं होऊन झालं, येऊन जा बाई घरी. म्हणजे 1 महिना नवऱ्याच्या घरी, 6 महिने मायच्या घरी, असा चित्रकथा आहे. तुम्हाला पैसा पाहिजे, तुम्हाला धन दौलत पाहिजे, तुम्हाला माणुसकीनी पाहिजे, माणसानी पाहिजे. ज्या घरात माणुसकी आणि माणसं चांगली असेल ना भाऊ, तिथंच मुलगी टिकते. आणि श्रीमंताच्या घरात माणुसकी आणि माणसं नसते, तिथं दिसते फक्त पैसा. तिथं इज्जत नसते. नाही तर बघा, श्रीमंताच्या घरी जाऊन बघा, कधी पाणी पाय धुवायला पाणी आणलं काय? अरे आणत नाही ते लोक, घ्या आणि तू धुवत बसा. आणि गरिबाच्या घरी जाऊन बघा, बिचारा थंडीत अखळण, पण जो पाहुणा असतो ना त्याच्या अंगावर चादर, 2 वाकया 2 गोधड्या जास्तच देईन. कारण आणि बिचारे ते बिन तेलाचं खाईन, पण जो पाहुणा असतो ना त्या दिवशी मटण पुरणाची पोळी करणार म्हणजे करणार. बिचारे कुठूनही काही करण, कुठेही आग लावण, पण काही ना काही करणार. म्हणून म्हणतो गरिबाच्या घरी पोरी द्या, श्रीमंताच्या घरी देऊ नका. कारण श्रीमंताच्या घरी पोरी सुखी राहत नसते. कळलं काय? काय डोक्यात देऊन राहिलं ना माय बोलणं? काय सांगून राहिलो मी? हिजळू नकोस, हिजळल्यानं गेलं वाया होते. गरिबाच्या मुलींनो, शेतकऱ्याच्याच घरी जा, श्रीमंताच्या घरी मरू नका. कारण तिथं सुख नावाची चीज नाही आहे. सुख नावाची चीज श्रीमंताच्या घरात नाही आहे, शेतकऱ्याच्या घरात आहे, मजूर वर्गाच्या घरात आहे बिचारे. आणि लोकांना तुमच्या भरोशावर, लोकांना गरिबाच्या भरोशावर मॅट्रोमनी ओपन केले, धंदे चालू केले त्यानं.
मग मॅट्रो मनीमध्ये जाते एखादा शेतकरी पोरगा किंवा गरीबाचा पोरगा जाते तिथं 10-20 हजार रुपये भरते आणि मग तू बायोडाटा दाखवते. मग म्हणते एवढ्या पोरी आहे चला मी भेटून देतो, नसं करतो तसं करतो, मग अजून पैसा येते. म्हणजे लग्नासाठी तो किती फेरचे हेटून राहिला, विचार करत गोष्ट आहे दादा. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, शेअर करायचं, फेसबुक बघायचं, फॉलो करायला विसरायचं नाही. जय जवान जय किसान.